करायला संघाचा 12th मॅन इथं आहे का? तुमची बॉलिंग आहे का? गोलंदाजी करणारा संघाचा 12th मॅन चला गोलंदाज सागर नंदू आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचा सामना म्हणजे नॉकआउट मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने पहिला चेंडू फेस केला जाईल. पहिला चेंडू अगदीच आडवा बॅटनं थोडासा उशीर नक्की झाला होता बॅटरला चेंडूपर्यंत येण्यामध्ये. एक धाव नक्कीच ते स्ट्राईक रोटेट होती पहिल्या चेंडूवर. अगदीच 6 चेंडूंचा मॅच अगदीच थ्रिलर मॅच आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला जर पहिलं तर मांभवेली आहे, दुसऱ्या बाजूला दिव्य आगर. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आपण पाहताय स्पर्धा श्री नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026 अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा या आजच्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळाली. चेंडू क्रमांक दुसरा पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला घेण्याचे प्रयत्न पण बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंच्या मॅच मध्ये डॉट बॉल म्हणजे जर विकेट पेक्षा कमी नसतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवर चेंडूला दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय केला जात आहे. हालो चेक तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विराज. जर पहिलं तर मागच्या 2 चेंडूवर सागरनं 2 विकेट या ठिकाणी मिळवल्यात. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक अजूनही रिक्वायर्ड आहे आणि त्या पहिल्या हॅट्रिक या ठिकाणी अगदी सागरच्या नावावर जाईल का हा मात्र प्रश्न आहे. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मिस्टर सागर. या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये चांगली एफर्ट नक्कीच लावले जात आहेत, मात्र 2 रन घेण्यापासून इथं थांबवता येणार नाही. या तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. तिसरी धाव सुद्धा सक्सेसफुल म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. चला पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. 3 धावा कंप्लीट असतील. लीगल डिलिव्हरी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या 4. 4 रन ऑन द बोर्ड आफ्टर 5 overs. लॉस ऑफ द 2 विकेट्स. टीम दिव्य आगर. दिव्य आगरची नौका जर इथून पंच शेवटच्या चेंडूचा निर्णय द्यायचा. कितव्या रनवर आउट झालाय, किती रन कंप्लीट झाले आहेत? 3 कंप्लीट झाले. 4थ्या रनसाठी आउट. ओके, नंदू बाद झाल्यात 4थ्या धावेसाठी. साहिल मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कट केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत का? तर हो, प्रयत्न होत आहेत आणि प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडतायत. अर्थात 1 धाव धावफलकावर येईल. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवर आणि 6 धावेची गरज असेल. 6 चेंडू 6 धावा. चला दोन्ही संघाने लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. चला टीम दिव्य आगर, आपण मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्या. आपले 2 बॅटर बाहेर येतील, त्याच्या अगोदर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा. 6 चेंडूंचा मॅच आहे, याची आपण नोंद घ्या. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पहिलं तर 6 चेंडू 6 धावेंची गरज. बॅडलाईटचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये पसरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
टीम आपण जे मीटिंग करण्यासाठी वेळ आता आपल्याकडे नाही आहे. आपण आपली हडल संपवून लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. तर दोन्ही बॅटर सुद्धा लगेच मैदानाच्या आतमध्ये येतील. अगदीच 6 चेंडू 6 धावेची गरज आहे, पण या बॅड लाईट मध्ये त्या देखील कठीण होऊ शकतात मित्रांनो. ह्याची जाणीव आपण ठेवा आणि बॅटरनं लगेच अगदीच वॉर्मअप करत स्वतःची बॉडी गरम करत मैदानाच्या आतमध्ये यायचा, जेणेकरून आपण पहिल्या चेंडूपासून तयार राहू आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. अगदीच येणारे चेंडू 6 चेंडू 6 धावेची गरज. चला स्टार्ट होतो मॅच. पंचांना विनंती आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 6 धावा आहे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मॅच कोणाच्या बाजूने जाईल? राज आणि सतीश जोडी पहिला चेंडू अगदीच बॅक टू द बॉल. तिथं संधी होती, संधी हुकली जाते आणि पहिली धाव सुद्धा धावफलकावर येते. अगदीच गोलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर भावेशने चुकी केली. भावेशनं या ठिकाणी चुकी केली. हा झेल जर टिपला असताना तर मात्र नक्कीच आपल्या सिंगाला अजून चांगल्या स्थितीमध्ये आणता आलं असतं. आता मात्र 5 चेंडू 5 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला अगदीच पंचांच्या निर्णयाकडे नजर असणार आहे. पंचांचे दोन्ही हात या संध्याकाळच्या सत्रामध्ये समांतर होताना पाहायला मिळत आहेत. येतोय स्वर चेंडू, अतिरिक्त धावा. म्हणजे इन्कम पेक्षा खर्च जास्त असं म्हणता येईल, कारण फक्त 5 धावा आपण धावफलकावर लावल्या, समोरच्या संघाला 6 धावा काढण्यास ची जागा आपण अगदीच दिली आणि त्यानंतर एक स्वर चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. या वेळेला पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल करतो. आणखी एक स्वर चेंडू, सलगचा दुसरा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. हा येणार हो, नक्कीच चांगली फलंदाजी इकडे करावी लागेल. पहा, ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु का मिस फिल्डिंग इकडे पाहायला भेटली. गेला चेंडू चाललाय सीमारेषा जवळ. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. चला विजयी संघ ठरलेला आहे. चला वाली संघ लगेचच आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तिकडे तू कोंडवली ना. वाली संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला पटापट. सॉरी